अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रपूजा करत असतो. दसऱ्याच्या दिवशी नवीन खरेदी करत असतो. नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतो. आपल्या घरात आपण नवीन वस्तू, वाहन यांची खरेदी दसऱ्याच्या दिवशी करत असतो. दसरा हा खूप शुभ मुहूर्त आहे आणि आपल्याला जर कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती आपण दसऱ्यापासून करत असतो. कोणत्याही नवीन गोष्टीची नवीन सुरुवात आपण दसऱ्याला करत असतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि दसऱ्याचा हा मुहूर्त खूप शुभ असतो. या मुहूर्तावर आपण सर्व नवीन सुरुवात करत असतो. वाईटावर चांगल्याचा विजय होणे म्हणजेच दसरा म्हणजेच विजयादशमी असते. दसरा हा विजयाचा दिवस असतो. या दिवशी सर्व वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय झालेला असतो आणि सत्याचा विजय झालेला असतो. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी लंकापती रावणाचा वध केला होता आणि दसऱ्याच्या याच दिवशी 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी आई भगवतीने म्हणजे दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता आणि सर्व असुरी शक्तींचा नाश केला होता. आपण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करत असतो. आपल्या व्यवसायाची पूजा करत असतो. आपल्या घरात ज्या पण वस्तूंमुळे धन संपत्ती येते त्या सर्व वस्तूंची आपण पूजा करत असतो. आपल्या देवांची आपण पूजा करत असतो. ज्या वस्तूंपासून आपल्याला ज्ञान मिळते, ज्ञानप्राप्ती होते, आपल्या घरात भरभराट येते त्या सर्व वस्तूंची आपण पूजा करत असतो. आपल्या घरात असलेल्या ग्रंथांची देखील आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा करत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या घरात सरस्वती चिन्ह काढून त्याची देखील पूजा करत असतो. या दिवशी पूजा करताना या सर्व वस्तूंना आपट्याची पाने, झेंडूची फुले आणि आपल्या घटामध्ये जे धान उगवले आहे ते आपण अर्पण करत असतो. आपल्या आप्तजनांना, नातेवाईकांना आपण आपट्याची पाने सोने बनवून देत असतो. परंतु याच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्या धन, लक्ष्मी, संपत्ती यांच्यामध्ये वाढ होईल. आपल्याला प्रत्येक गोष्टीत विजय मिळेल. आपल्या घरात जर काही नजरदोष, बाधा असेल तर ती दूर होईल आणि एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर तिला देखील बरे वाटण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहे. आपल्या घरात सुख राहावे, घरात भरभराट राहावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. आता ते उपाय कोणते आहेत ते बघूया. आपण आपल्या घरात धन, लक्ष्मी, संपत्ती नांदावी यासाठी खूप मेहनत करत असतो. परंतु बऱ्याचदा काय होते की आपल्या मेहनतीला यश मिळत नाही आणि हेच यश प्राप्त व्हावे, आपल्या मेहनतीला यश मिळावे आणि आपल्या घरात धन, लक्ष्मी यांची भरभराट व्हावी, सुख यावे यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. घरात बसून राहून तर आपल्याला धन, लक्ष्मी प्राप्त होणार नाही, परंतु आपण जी मेहनत करत आहोत त्याला यश यावे, त्याला देवाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. आपल्यासोबत बऱ्याचदा अशा काही घटना घडतात की ज्यांची आपण अपेक्षाही केलेली नसते. आपल्याला सतत अपयश मिळत असते. नोकरी मिळण्यात अनेक अडचणी येत असतात. आपण एखाद्या परीक्षेमध्ये सतत फेल होत असतो. आपल्या मागे सतत कोर्ट कचेरी लागलेली असते. कोर्टाचे निकाल आपल्या बाजूने लागत नाही, त्यात आपल्याला अपयश येते. पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतात. पती पत्नीमध्ये दुरावा येतो. घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा काही ना काहीतरी कारणामुळे घरात सतत वादविवाद, कटकट होत असते. या सर्व प्रश्नांकडे आध्यात्मिक दृष्ट्या देखील बघणे गरजेचे असते आणि त्यांना सोडवण्यासाठी देवांची साथ मिळणे देखील गरजेचे असते. त्यासाठीच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा या सर्व गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. दसऱ्याच्या दिवशी पाप, दुःख, कष्ट यामधून मुक्तता मिळण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही देखील शमीच्या झाडाची पूजा करू शकता आणि दसऱ्याच्या दिवशी शमीचे झाड खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शमीचे झाड खरेदी करून ते आपल्या घराजवळ देखील लावू शकता. शमीचे झाड घराजवळ लावल्याने भावनिक शक्ती, कौटुंबिक एकता आणि आर्थिक स्थिरतेत वाढ होते. घरामध्ये शमीचे रोप लावल्याने सुख समृद्धी येते आणि धनसंपत्ती वाढती असे मानले जाते. गणपती बाप्पा आणि दुर्गा मातेच्या पूजेमध्ये शमीची पाने वापरली जातात. शमीच्या झाडाचा उल्लेख हा भारतीय ग्रंथांमध्ये देखील आहे. रामायणामध्ये भगवान रामांनी लंका युद्धापूर्वी शमीची पूजा केली होती आणि महाभारतामध्ये अर्जुनाने आपली शस्त्रे शमीच्या ढोलीत लपवली होती. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी देखील शमीचे झाड खूप शुभ मानले जाते. त्यामुळे शमीच्या झाडाचे पूजन आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे. त्यासाठी
तुम्ही शमीच्या झाडाला थोडेसे पाणी अर्पण करावे आणि गंध, अक्षदा, हळद, कुंकू वाहून शमीच्या झाडाची पूजा करावी. त्याला एखादे फूल अर्पण करावी. तुम्ही शमीच्या झाडाखाली एखादा दिवा देखील लावू शकता आणि त्यानंतर झाडाला नैवेद्य देखील अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला शमीच्या वृक्षाजवळ एक मंत्र म्हणायचा आहे. शमी शम्यते पापम, शमी शत्रुविनाशिनी, अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी, करिष्यमान यात्राया यथा कालम सुखम मया, तत्र निर्विघ्न कर्तृत्व भव श्रीराम पूजिता. असा हा मंत्र आपल्याला शमीच्या वृक्षाजवळ म्हणायचा आहे. तुमच्या मागे जर कोर्ट कचेरीचे केसेस चालू असेल तर तुम्ही या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावावा, ज्यामुळे तुम्हाला लवकरच कोर्ट कचेरीच्या केसेसमधून मुक्तता होण्यास मदत मिळेल. दसऱ्याला आपल्याकडे आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपट्याच्या झाडाची पूजा करायची आहे. ही आपट्याची पाने आपण धन, ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक म्हणून वाटतो. पराक्रमाचे प्रतीक देखील आपट्याचे झाड आहे. प्रभू श्रीराम जेव्हा लंकापती रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते, तेव्हा अयोध्येच्या लोकांनी प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी त्यांच्यावर आपट्याच्या पानांचा वर्षाव केला होता. तेव्हापासून आपट्याची पाने ही वाटली जातात. आपट्याची झाडाची पूजा करताना देखील आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे. तो असा आहे की अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण, इष्टांना दर्शन देही, कुरु शत्रु विनाशनम. आपल्याला आपट्याच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. आपट्याच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. त्याला गंध, अक्षदा लावून घ्यायचे आहे, हळद कुंकू लावायचे आहे आणि एखादे फूल अर्पण करायचे आहे. आपट्याच्या झाडाला देखील तुम्ही धूप दीप लावून ओवाळू शकता आणि नैवेद्य अर्पण करू शकता. हे सर्व केल्यानंतर आपल्याला हा जो श्लोक आहे तो म्हणायचा आहे आणि आपट्याच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर तांब्याची नाणी किंवा सुपारी ठेवायची आहे आणि आपट्याच्या झाडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारायची आहे. तुम्ही 5, 11, 21 तुमच्या इच्छेप्रमाणे प्रदक्षिणा मारू शकता आणि आपट्याच्या झाडाला विनंती करायची आहे, हे वृक्षा तू माझे सर्व दोष निवारण कर आणि मला माझ्या इष्टदेवांचे दर्शन घडव, माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी विनंती आपट्याच्या झाडाला करायची आहे. आता या दिवशी तुम्हाला जे काही पूजन करायचे आहे किंवा महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची आहे किंवा शस्त्रपूजन करायचे आहे, तुमच्या व्यवसायाचे पूजन करायचे आहे, ते तुम्हाला विजय मुहूर्तामध्ये करायचे आहे. त्यानंतर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अपराजिता नावाच्या देवीचे पूजन करायचे असते. तुम्ही कोणत्याही देवीच्या फोटोवर अपराजिता देवीचे पूजन करू शकता. तुम्ही नारळ किंवा सुपारीवर देखील अपराजिता देवीचे आवाहन करू शकता आणि देवीची पूजा करू शकता. त्यासाठी तुम्हाला फोटोला किंवा नारळाला किंवा सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे, धूप दीप लावायचे आहे आणि देवीचे आवाहन करायचे आहे. ओम अपराजिताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही अपराजिता स्तोत्राचा पाठ देखील करू शकता. अपराजिता देवी म्हणजेच आई भगवती आहे. अपराजिता देवी सर्व सिद्धींची दात्री आहे. अपराजिता देवी दुर्गा देवीचा अवतार आहे आणि जेव्हा लंकापती रावणासोबत श्रीरामांचे युद्ध होते, तेव्हा श्रीरामांनी देखील अपराजिता देवीचे पूजन केले होते आणि त्यानंतर विजयादशमीला त्यांनी युद्धासाठी प्रस्थान केले होते. अपराजिता देवी शत्रूंपासून, बाधांपासून, दुःस्वप्नांपासून, नकारात्मक प्रभावांपासून व्यक्तींचे रक्षण करते. त्यामुळे अपराजिता देवीची पूजा केली जाते. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सुंदरकांडची कथा देखील करू शकता. सुंदरकांडची कथा केल्यामुळे सर्व रोग आणि मानसिक तणावांपासून मुक्तता मिळते. धन, संपत्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी तुम्ही माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे आणि कोणत्याही मंदिरामध्ये, देवीच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी माता लक्ष्मीचे ध्यान करून मंदिरामध्ये झाडू किंवा शिरई दान करू शकता. यामुळे धन आणि समृद्धीमध्ये वाढ होते. यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आणि धन आणि समृद्धी वाढेल. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन झाल्यानंतर आपण जर गुप्त दान केले तर ते खूप शुभ मानले गेले आहे. यामुळे आपल्याला लवकरच शुभ फल प्राप्ती होते असे मानले जाते. जर तुम्ही सतत आजारी होत असाल किंवा तुम्हाला नजर दोषासारखे दोष असतील किंवा तुम्हाला बाहेरची बाधा असेल तर तुम्ही स्वतःवरून एक नारळ उतरवून घ्यायचा आहे.
तो तुम्ही 7, 11, 21 वेळेस उतरवू शकता आणि रावण दहनाच्या वेळेस तुम्हाला रावण दहनामध्ये तो नारळ टाकून द्यायचा आहे। तुमच्या घरात जर असेच कोणी आजारी असेल आणि त्यालाही नजरदोषासारखे दोष लागलेले असतील, बाहेरची बाधा असेल, तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही असाच नारळ उतरवू शकता आणि तो रावण दहनामध्ये टाकू शकता। फक्त नारळ घेताना तो व्यवस्थित घ्यायचा आहे, पाण्याचा आहे का ते बघून घ्यायचा आहे। हा उपाय तुम्ही घरातील कोणत्याही सदस्यांवर करू शकता आणि सर्व सदस्यांवरून नारळ उतरवून तुम्ही ते रावण दहनामध्ये फेकू शकता। फक्त प्रत्येकासाठी नारळ हा वेगवेगळा घ्यायचा आहे। आता नवरात्रामध्ये आपण जो घट बसवलेला होता तो आपण दसऱ्याला विसर्जित करतो आणि त्या घटाचे जे पाणी आहे, घटामध्ये जे पाणी होते ते आपल्याला आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचे आहे। फक्त टॉयलेट बाथरूम सोडून ते पाणी आपल्याला संपूर्ण घरात शिंपडायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहील। आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे असा की तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल, व्यवसाय आहे पण व्यवसायामध्ये यश मिळत नाहीये, नोकरी व्यवसाय यांच्यामध्ये अडचणी आहे, तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। त्यासाठी तुम्हाला देवीची पूजा करायची आहे आणि देवीला 10 फळे अर्पण करायची आहे आणि तेव्हा तेथे देवीसमोर बसून ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर ती 10 फळे तुम्ही गरिबांना वाटू शकता किंवा मंदिरामध्ये दान करू शकता। दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षाचे दर्शन घेणे देखील खूप शुभ मानले जाते। यामुळे घरात सुख समृद्धी येते। त्यानंतर जर तुम्हाला व्यवसायामध्ये खूप अडचणी असतील, व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे। तुम्हाला एक नारळ घ्यायचे आहे आणि ते पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळायचे आहे आणि जानवं आणि मिठाईसोबत ते एखाद्या श्रीराम मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे, दान करायचे आहे। जर तुम्हाला रोगराईने खूप जास्त ग्रासलेले आहे, घरातील एखादी व्यक्ती खूप जास्त आजारी आहे, तुम्ही सतत आजारी पडत असाल, तर तुम्हाला नारळाचाच उपाय करायचा आहे। ते नारळ स्वतःवरून 11 वेळेस ओवाळून घ्यायचे आहे किंवा जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून ते 11 वेळेस ओवाळून घ्यायचे आहे आणि रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्यायचे आहे। दसऱ्याच्या दिवशी हनुमान चालिसेचे पठण करावे, हनुमानाची पूजा करावी, त्यामुळे देखील खूप चांगले प्रभाव आपल्याला दिसून येतात। दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्री सूक्ताचे पठण देखील करू शकतात आणि माता लक्ष्मीच्या महालक्ष्मी अष्टकचे देखील तुम्ही पठण करू शकता। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल। श्री सूक्त आणि महालक्ष्मी अष्टकचे पठण तुम्ही 11 वेळेस करू शकता। अशा प्रकारे घरात सुख येण्यासाठी, धन लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि नजरदोष, बाधा, रोगराई नष्ट होण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहे। आता आपल्याला दसऱ्याच्या दिवशी स्वामींचा खूप प्रभावी उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी स्वामींना आपट्याची पाने अर्पण करायची आहे। तुमच्याकडे स्वामींचा फोटो, मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना 2.5 आपट्याची पाने अर्पण करायची आहे। जर नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोला किंवा दत्तगुरूंच्या फोटोला किंवा आपल्या कुलदेवीच्या फोटोला, माता लक्ष्मीच्या फोटोला, कोणत्याही देवाच्या फोटोला तुम्हाला 2.5 आपट्याची पाने अर्पण करायची आहे आणि ती रात्रभर तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पाने आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्याला जिथून धन लक्ष्मी प्राप्त होते तेथे ती ठेवायची आहे किंवा आपल्या तिजोरीमध्येही तुम्ही ती ठेवू शकता। अशा सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे। जर अडचण, मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर त्याला हात लागणार नाही अशा ठिकाणी ती पाने आपल्याला ठेवायची आहे। आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना जर तुमची महत्त्वाची मीटिंग असेल किंवा नोकरीचा इंटरव्ह्यू असेल किंवा महत्त्वाची परीक्षा असेल किंवा कोर्टाची एखादी केस असेल किंवा तुमचे वादविवाद झाले आहे आणि ते मिटवण्यासाठी तुम्ही जात आहे, अशा खूप महत्त्वाच्या कामांना ज्यात आपल्याला विजय मिळवायचा आहे, ज्यात आपल्याला यश मिळवायचे आहे, ज्या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे असे आपल्याला वाटते किंवा आपल्याला एखादी डील करायची आहे आणि ती आपल्याला मिळालीच पाहिजे असे वाटते किंवा एखादी मोठे काम करायचे आहे, एखादी खरेदी करायची आहे, तेव्हा तुम्हाला या आपट्याची पाने आपल्यासोबत घेऊन जायची आहे। आणि समजा जर तुम्ही उद्या त्या कामासाठी जाणार आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी ती आपट्याची पाने आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, 11 माळी नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विजय सूक्त म्हणायचे आहे
आणि हे सर्व म्हटल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझं असे काम आहे त्यात मला यश मिळू द्या, किंवा तुम्ही एखादी नवीन खरेदी करत असाल तर त्याबद्दलही महाराजांना सांगायचे आहे आणि त्यांना म्हणायचे आहे की मी जी काही खरेदी करत आहे ती व्यवस्थित होऊ द्या आणि मला प्रत्येक गोष्टीत विजय मिळू द्या, यश मिळू द्या असे म्हणून ती पाने तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे. तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ती पाने सोबत घेऊन जायची आहे आणि पाने सोबत नेण्याच्या आधी 11 माळी स्वामी समर्थ मंत्र, 11 माळी नवार्णव मंत्र आणि 1 वेळेस विजय सुक्त म्हणायचे आहे आणि मगच ती पाने सोबत न्यायची आहे. प्रत्येक कामाला पाने सोबत नेताना तुम्हाला प्रत्येक वेळेस हे सर्व म्हणायचे आहे. जर तुम्ही एका कामासाठी या सर्व सेवा केल्या आणि दुसऱ्या कामासाठी ती पाने तशीच घेऊन गेली तर तसे चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामाच्या वेळेस या सर्व सेवा करायच्या आहे आणि त्यानंतर मग ती पाने आपल्यासोबत घेऊन जायची आहे. तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असो त्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला ती पाने सोबत न्यायची आहे. अशा प्रकारे 2.5 आपट्याच्या पानांची तुम्ही ही स्वामी सेवा करू शकता. अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, विजय प्राप्तीसाठी, यश प्राप्तीसाठी, नजरदोष, बाधा, रोग यांच्यातून मुक्ततेसाठी या सर्व सेवा करू शकता. तुम्हाला या सर्व सेवा दसऱ्याच्या दिवशी करायच्या असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला यातील एखादी जरी सेवा करायची असेल तरी देखील तुम्ही ती करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.